संगमनेर तालुक्यातील पठार भागातील विविध गावांमध्ये शिवसेना आणि मित्रपक्षांचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ नगर दक्षिणेचे उमेदवार सुजय विखे यांचा दौरा गुरुवार दिनांक 25 एप्रिल रोजी पार पडला आहे। यावेळी गावागावात विखे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग आणि जनसमुदाय सुजय विखेंच्या स्वागतासाठी सज्ज होता। घारगाव येथे शिवाजी आहेर यांच्या घरी झालेल्या बैठकीत शिवसेनेचे तालुकाध्यक्ष जनार्दन आहेर बोलताना म्हणाले, मी तालुकाध्यक्ष असताना साधा पोलीसही माझा ऐकत नव्हता। एवढ्या कठीण परिस्थितीतून मी प्रवास केला आहे, पण दादा आता तुम्ही तारणहार असल्याने मी कोणालाही घाबरत नाही, असे यावेळी बोलताना ते म्हणाले। जवळ यायचा त्यांनी काही प्रयत्न केला। आता मी शिवसेना पक्षाचा तालुका प्रमुख असतो तर मला बरेच अंशी असे दिवस जायचे की आम्ही विखे म्हटलं तर खरं कार्यकर्ता आहे, हा पिछड्यांचा कार्यकर्ता आहे। आता मला काही भीती नाही राहिली। भीती राहिली आणि तुम्ही आमचं खऱ्या अर्थानं तारणहार म्हणून या ठिकाणी आता बरोबर या गाव घारगावचा पीआय देखील आमचं ऐकत नव्हतं साहेब, पोलीस कॉन्स्टेबल देखील ऐकत नव्हता। एवढी कठीण परिस्थितीमध्ये गेली 5 वर्ष मी प्रवास केला खडतर, काही ती माझ्यावर 18 गुन्हे दाखल झाले, परंतु खरं हे पडत असतं कोणी नव्हतं। आता मी काय कोणाला घाबरणार नाही। दादा तुमची या प्रसंगी सुजय विखे बोलताना म्हणाले, या लोकांचा आपल्याला बंदोबस्त करावा लागेल। आपल्याला पक्ष वाढविण्याचे काम करायचे आहे आणि विकास कामे केल्याने पुढील 5 वर्ष प्रचाराची गरज पडणार नाही। नगर दक्षिणेचे मतदान अतिशय उत्साहात पार पडले आहे आणि आता शिर्डीची जबाबदारी माझ्यावर आहे। आता चांगली यंत्रणा राबवून तीही पार पाडू, असेही यावेळी विखे म्हणाले। संपवायचं काम करतोय, या लोकांचा पण आपल्याला बंदोबस्त करावा लागेल आणि म्हणून आपलं संघटन तयार करत असताना आपल्याबरोबर एकनिष्ठ राहणारे लोक बरोबर घेऊन यापुढे पक्ष वाढवण्यात येईल आणि पक्ष वाढून अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्थिती आपल्याला 5 वर्षामध्ये आणायची आहे की पुढच्या जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत प्रचाराची सुद्धा आवश्यकता राहिली नाही पाहिजे। प्रयत्न करायचे आहेत। 30 तारखेला मतदान आहे। आपले सर्वांचे लाडके खासदार लोकांना आपल्याला मतदान टाकायचं आहे, त्याचे पंतप्रधान करायचे आहेत। त्या ठिकाणी नगर दक्षिणेचं अतिशय उत्साहात मतदान पार पडलं आणि आज मला या ठिकाणी जबाबदारी म्हणून गेले 3 दिवस उरलेले आहेत। या 3 दिवसामध्ये प्रचंड मेहनत आपल्याला घ्यावा लागेल, चांगल्या पद्धतीने यंत्रणा राबवावं लागेल आणि म्हणून सकाळी बैठक चांगली झाली। आता घारगाव आहे, त्याच्यानंतर बोटा आहे, मग साकुर्डीची सभा आहे। आपण सगळेजण जागरूक राहून मला पूर्णपणे विश्वास आहे की घारगावमध्ये परिस्थिती चांगली राहिलेली आहे, पण तरीसुद्धा आपण सगळे पॅम्पलेट आणि त्या ठिकाणी। या कार्यक्रमप्रसंगी शिवसेना तालुकाध्यक्ष जनार्दन आहेर, संपर्क प्रमुख नरेंद्र दराडे, माजी उपजिल्हा प्रमुख दिलीप साळगट, नगरसेवक संजय फड, विखे समर्थक शिवाजी आहेर, अशोक वाघ, शांताराम गाडेकर, नितीन आहेर, सुनील डोके, दत्तात्रय गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते। प्रतिनिधी नवनाथ गाडेकर, माय न्यूज, संगमनेर।